आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन AK-47 चालवण्याचे आदेश पंतप्रधान की गृहमंत्र्यांचे? लाठीचार्ज का केला? अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या? विद्यार्थी दहशतवादी आहेत का? संसदेत प्रियंका गांधींचा हल्लाबोल. विद्यार्थी आंदोलकांवर कठोर कारवाई नको, त्यांची तात्काळ सुटका करा. सुप्रीम कोर्टाकडून सर्वच राज्यांना आदेश जारी. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबतची पुढील सुनावणी पुढच्या सोमवारी होणार. सरकारनं जाणीवपूर्वक कोंडी करणं थांबवावं. विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करणार. CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंचा इशारा. MHT CETच्या परीक्षेत घोटाळ्याचा आरोप. 12वीत 45% आणि CETला 99% कसे? विरोधकांचा सवाल. तर परीक्षेत घोटाळा नाही, पर्सेंट आणि पर्सेंटाईलमध्ये फरक. CET सेलचं स्पष्टीकरण. खासदार कंगना रनौतकडून जेनझी तरुणींचा गटार छापसा उल्लेख. नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे त्यांच्यासाठी स्वातंत्र्य. अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाही. CJP आंदोलनाच्या व्हायरल रीलवर बोलताना कंगना रनौतची जीभ घसरली. कंगनाला भाजपवालेही गांभीर्यानं घेत नाही. CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांचा टोला. तर कंगनाने बॉलिवूड माफियांप्रमाणे शिक्षण माफियांविरोधातही लढायला हवं होतं. CJP आंदोलनातील रिया अहिरचंही प्रत्युत्तर. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. अलर्टच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. विनाकारण घराबाहेर पडू नका, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. उपराजधानी नागपूरमधील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पुराचं पाणी साचलं. सोमलवार शाळेत 3 ते 4 फुटापर्यंत पाणी. मानवी साखळी करत विद्यार्थ्यांचं रेस्क्यू. पवारांची राष्ट्रवादी NDAच्या वाटेवर असल्याची चर्चा. शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही. विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने निलंबित. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याने FDAची कारवाई.